welcome to 9th class. Today we have studied to Science Part 1. In last period we have studied to echo, reverberation. Today we have studied to page number 133, sonar. सोनारची डायग्राम काढलेली आहे फळ्यावर. सोनार इज द शॉर्ट फॉर्म. सोनार इज द शॉर्ट फॉर सोनार इज द शॉर्ट फॉर्म फॉर साउंड navigation and ranging. Sonar is the short form sound navigation and ranging. सोनार हा शब्द काय आहे तर त्या ठिकाणी साऊंड नॅव्हिगेशन अँड रँगिंग याचे लघुरूप आहे. इट इज युज्ड टू डिटरमाइन द डायरेक्शन, डिस्टन्स and speed of an underwater object with the help of ultrasonic sound. पहा, sonar is used to determine the direction, distance and speed of an underwater object with the help of ultrasonic sound waves. म्हणजे पाण्याखालील वस्तूचे अंतर्दिशा आणि वेग या ठिकाणी श्राव्यातील ध्वनी तरंगाचा उपयोग करून सोनार मोजते. सोनार has a transmitter and receiver which are fitted on ships or boats. Sonar has a transmitter and receiver which are fitted. सोनारमध्ये या ठिकाणी बघा ट्रान्समीटर आणि रिसिव्हर हे फिट केलेलं असतं. काय केलेलं असतं? फिट केलेलं असतं. कशामध्ये? या शिपवर किंवा बोटवर, त्या ठिकाणी बोटमध्ये किंवा शिपमध्ये ट्रान्समीटर आणि रिसिव्हर फिट केलेलं असतं. आता या ठिकाणी बघा, The transmitter produces and transmit ultrasonic sound waves. Transmitter produces and transmit ultrasonic sound waves. म्हणजे प्रक्षेपक काय करतात त्या ठिकाणी. ट्रान्समीटर म्हणजे प्रक्षेपक आणि रिसिव्हर म्हणजे ग्राहक. तर प्रक्षेपक श्रव्यातीत ध्वनी तरंग निर्माण करून प्रसारित करतो. हे तरंग पाण्यामधून प्रवास करतात. द साऊंड वेव्स ट्रॅव्हल थ्रू वॉटर. Water, strike underwater object and get reflected by them. बघा, these waves travel through water. हे दोन्ही तरंग जे असतात ते काय होतात? पाण्याद्वारे त्या ठिकाणी प्रवास करत असतात आणि त्या ठिकाणी समुद्र तळाशी असणाऱ्या वस्तूवर आदळतात. स्ट्राईक अंडर वॉटर ऑब्जेक्ट, समुद्र तळाशी असणाऱ्या वस्तूवर आदळतात.
The reflected waves and received by the receiver on the ship. The reflected waves are received by receiver on the ship. म्हणजे त्या ठिकाणी बघा हे ध्वनी तरंग परावर्तित होतात आणि परावर्तित झालेले तरंग जहाजावरील ग्राहक काय करतो, ग्रहण करतो. या ठिकाणी रिसिव्हर मीन्स ग्राहक. नेक्स्ट, द रिसिव्हर कन्वर्ट्स द अल्ट्रासोनिक साऊंड इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल्स. द रिसिव्हर converts the ultrasonic sound into electrical signals, and these signals are properly interpreted. म्हणजे ग्राहकाद्वारे श्रव्यातील ध्वनी तरंगाचे रूपांतर होतं आणि ते कशामध्ये होतं, विद्युत लहरीमध्ये. म्हणजे काय, इलेक्ट्रिकल सिग्नल्स विद्युत लहरीमध्ये होते, त्यातून त्याचा सुयोग्य अर्थ काढला जातो. द टाइम डिफरन्स बिटवीन ट्रान्समिशन अँड रिसेप्शन इज नोटेड. द टाइम डिफरन्स बिटवीन ट्रान्समिशन अँड रिसेप्शन इज नोटेड. म्हणजे त्या ठिकाणी बघा ध्वनीच्या म्हणजे प्रक्षेपण आणि स्वीकृतीमधील कालावधी नोंदवला जातो. ध्वनीच्या प्रक्षेपण आणि श्राव्यातील ध्वनीच्या प्रक्षेपण आणि स्वीकृतीमधील त्या ठिकाणी कालावधी काय केला जातो, नोंदवला जातो. द टाइम अँड द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन वॉटर गिव्ह द डिस्टन्स. इन वॉटर गिव्ह द डिस्टन्स फ्रॉम द शिप ऑफ द ऑब्जेक्ट विच रिफ्लेक्ट्स द वेव्स. कालावधी विचारात घेऊन ज्या वस्तूपासून ध्वनी तरंगाचे परावर्तन होते, त्याचे अंतर काढता येते. कालावधी विचारात घेऊन त्या ठिकाणी द टाइम डिफरन्स बिटवीन ट्रान्समिशन अँड रिसेप्शन इज नोटेड. म्हणजे ध्वनीचं प्रक्षेपण आणि स्वीकृतीमधील कालावधी मोजला जातो आणि त्याच्यावरून काय केलं जातं, त्याच्या कालावधी विचारात घेऊन वस्तूचे ध्वनी तरंगाचे परावर्तन होते आणि त्याचे अंतर काढता येते. सोनार इज डिटरमाइन द डेप्थ ऑफ सी. म्हणजे सोनार या तंत्रामुळे समुद्राची खोली काय करता येते, मोजता येते. सोनार इज ऑल्सो गुड सर्च अंडर वॉटर हिल्स, व्हॅलीज, सबमरीन्स, आइसबर्ग्स, सनकेन शिप्स. म्हणजे या ठिकाणी पाण्याखालच्या टेकड्या, दऱ्या, पाणबुड्या, हिमनग बुडालेली जहाजे. सनकेन शिप्स म्हणजे काय, बुडालेली धागे. याच्यासाठी सोनारचा उपयोग होतो. नेक्स्ट पॉइंट, पेज नंबर 134. याच्यामध्ये बघा पेज नंबर 34. फाइंड आउट ऑलवेज रिमेंबर. हे अभ्यासक्रमातून कमी केलेले आहे. सोनोग्राफी हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. हा काय सगळ्यांच्या परिचयाचा आहे. ज्यावेळेस आपल्याला एखादा आजार झाला, आपण दवाखान्यात जातो, औषधं वगैरे घेतो, पण तो आजार बरीच औषधे वगैरे घेतल्यानंतर लवकर बरा होत नाही.
त्यावेळेस आपल्याला काय केला जातो, डॉक्टरांकडून सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला जातो. सोनोग्राफी टेक्नॉलॉजी युजेस. Sonography technology uses ultrasonic sound waves generate images of internal organs of the human body. आता सोनोग्राफी तंत्रज्ञानामध्ये बघा, श्रव्यातीत ध्वनी तरंगाचा उपयोग करून त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये आतील जे शरीराच्या आतमध्ये जे अवयव आहे त्या अवयवांचा काय केला जातो, आपल्याला प्रतिमा म्हणजे त्या ठिकाणी निवडली जाते, म्हणजे सोनोग्राफीच्या यंत्रामुळे. दिस इज युजफुल इन फाइंडिंग आउट कॉज, स्वेलिंग, इन्फेक्शन, पेन एक्सेट्रा. म्हणजे आपल्या शरीरातील कुठल्या भागामध्ये म्हणजे त्या ठिकाणी सूज आली, इन्फेक्शन झालेलं असेल, आपल्याला वेदना होत असतील तर आपल्या द कंडिशन ऑफ हार्ट म्हणजे हृदयाची स्थिती कशी आहे, द हार्ट आफ्टर हार्ट अटॅक ॲज वेल ॲज हार्ट अटॅक नंतर सुद्धा त्या ठिकाणी बघा हार्टची स्थिती आपल्याला कळते. द ग्रोथ ऑफ fetus inside the womb of pregnant women are studied using the technique. The growth of fetus inside the womb of pregnant women are studied using this technique. तर या ठिकाणी बघा गरोदर स्त्रीच्या गर्भाशयामध्ये गर्भाची होणारी वाढ पाहण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. पेज नंबर 134 वर बघा डायग्राम दिलेले आहे. 12.5 किंवा तुम्ही सोनोग्राफी सेंटरमध्ये जर गेला तर तुम्हाला अशा पद्धतीने यंत्र वगैरे पाहायला मिळतील. बघा तपासणी यंत्र म्हणजे त्या ठिकाणी एक्झामिनेशन प्रोसिजर कशी केली जाते वरती त्या ठिकाणी मॉनिटर वगैरे दाखवलेला आहे. नंतर सोनोग्राफी यंत्र आणि इमेज ऑब्टेन्ड मिळणारी प्रतिमा ह्या डायग्राम दिलेला आहे. त्या तुम्ही पुस्तकामध्ये बघून त्याचा अभ्यास करा. द टेक्निक मेक्स यूज ऑफ प्रोबे अँड जेल. या तंत्रज्ञानामध्ये बघा प्रोबे मीन्स शोधणी अँड जेल म्हणजे या तंत्रज्ञानामध्ये एक छोटी शोधणी व एक विशिष्ट प्रकारचा द्रव वापरला जातो. द जेल इज यूज्ड टू मेक प्रॉपर कॉन्टॅक्ट बिटवीन स्किन अँड द प्रोबे सो दॅट फुल कॅपॅसिटी ऑफ द अल्ट्रासाउंड कॅन बी युटिलाइज्ड. तर या ठिकाणी बघा शोधणी व त्वचा यांच्यातील संपर्क योग्य प्रकार व्हावा. श्रवातीत ध्वनी अल्ट्रासाउंड म्हणजे श्राव्यातील ध्वनी पूर्ण क्षमतेने वापरला जावा यासाठी हा द्रव वापरला जातो. जेल मीन्स द्रव. द जेल इज अप्लाइड टू द स्किन आउटसाइड द इंटरनल ऑर्गन. म्हणजे त्या ठिकाणी परीक्षण करताना आपल्या ज्या भागाचं म्हणजे परीक्षण करायचं आहे त्या भागावरील त्वचेवर काय करतात, हा द्रव शोधणीच्या साह्याने म्हणजे उच्च वारंवारतेचा ध्वनी द्रवामध्ये म्हणजे त्या ठिकाणी शरीरामध्ये सोडला जातो. हाय फ्रिक्वेन्सी अल्ट्रासाउंड इज ट्रान्समिटेड इनसाइड द बॉडी. म्हणजे उच्च वारंवारतेचा म्हणजे त्या ठिकाणी उच्च वारंवारतेच्या ध्वनी द्रवापासून तो काय केला जातो, शरीराच्या मध्ये सोडला जातो. द साऊंड रिफ्लेक्टेड फ्रॉम इंटरनल ऑर्गन कलेक्टेड बाय द प्रोबे अँड फेड टू कॅम्प्युटर वी जनरेट द इमेजेस ऑफ इंटरनल ऑर्गन. म्हणजे त्या ठिकाणी काय केलं जातं, तो द्रव सोडल्यानंतर परावर्ती ध्वनीच्या साह्याने संगणक शरीरांतर्गत भागाचे चित्र तयार करतो. As the method
painless. It is increasingly used in medical practice for correct diagnosis. म्हणजे या ठिकाणी हे तंत्रज्ञान कसं आहे, वेदनारहित असल्यामुळे अचूक निदानासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. पायावर एक डायग्राम काढा, शब्द लिहून घ्या. काय अडचण असेल तर फोन करा. पाठीमागचा पण सांगितलेला अभ्यास ग्रुपवर पाठवा.